नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. तर मंडळी, महाराष्ट्रात सगळं काही आलबेल आहे. म्हणजे बघा, सगळीकडे सुख, समाधान, आनंदी वातावरण आहे. राज्यातली जनता घरातला पैसा उचलून बँकांमध्ये जमा करते. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला इतका चांगला हमीभाव मिळतोय की कष्टकऱ्यांचे कष्टाचे पैसे ATM मधनं त्यांना आता रोखीनं मिळायला लागलेत. अहो, टोमॅटो, कांदा, भाजीपाला, फळं एवढी स्वस्त झालेत की कुणी ती विकत घेऊ शकतंय. अगदी बिलो द पॉवर्टी लाईन खालचा माणूसही घेऊ शकतोय. त्यामुळे प्रोटीन डेफिशियन्सी वगैरे महाराष्ट्रात फारच कमी झालेली आहे. महाराष्ट्राचं आरोग्य टेरिफिक सुधारलेलं आहे. गावागावात सुबत्ता नांदते आहे. शहरांतून लोंढेच्या लोंढे आता गावाकडे वळत आहेत. शहरातली गर्दीच कमी झाली. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नावाची गोष्ट उरली नाही. नव्या AC लोकलमधून आता प्रवास करायला प्रवासी उरले नाहीत. अशी अवघ्या महाराष्ट्र देशी अवस्था आहे. एकच आनंद कल्लोळ सुरू झालेला आहे. आनंदवन भुवनी अशी प्रत्येकाची इथं ब्रह्मानंद टाळी लागलेली आहे. सगळे देशभक्त शिस्तीत रांगा लावत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नच मिटला आहे. उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना मिळतंय. बेकारी हद्दपार झाली आहे. गुंतवणूकदारांना तर महाराष्ट्रात गुंतवणूक कुठे करू आणि कुठे नको असं झालंय. त्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला मुंबई स्टॉक एक्सचेंजची धास्ती बसलेली आहे. कुपोषण, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ अशा क्षुल्लक समस्या पार संपून गेल्या आहेत. रस्त्यात खड्डे नाहीत. खून आणि बलात्कार, दरोडे वगैरे तर इतिहास जमा झालेले आहेत बरं का. अख्ख्या मराठी मुलकात फक्त आनंद या आनंद आहे. या भूतलावरती रामराज्य किंवा शिवराज्य कुठे असेल ना, तर ते फक्त महाराष्ट्रात आहे. मुंबईत रेल्वे स्टेशनच्या रूपानं का होईना, पण राम मंदिर उभं राहिलंय. त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न देखील आता प्रेक्षको निकालात निघालाय. त्याविषयी आता कोणी बोलायचं नाही. या सगळ्याचं श्रेय जाताना ते फक्त आणि फक्त मायबाप श्रीमंत भाजप सरकारला. राज्यापुढचे सगळेच प्रश्न कायमचे मिटले हे पाहण्याचं अहोभाग्य याची देही याची डोळा आम्हाला लाभलं. अहो, समृद्धीचे सगळे महामार्गच खुले झालेत. त्यामुळे आम्ही या सरकारचं त्रिवार अभिनंदन करतो. काळा पैसा आता कवडीला शिल्लक राहिलेला नाही. काळा पैसाच काय, अहो, खानदेशची काळी माती सुद्धा पांढरी झाली आहे. सांप्रत काळी समस्याच्या आग्र्यातून रयतेची कायमची सुटका झाली आहे. आणि नोटाबंदी वगैरे झाल्यामुळे आता पेटारे पण बंद झालेत. जातीय सलोखा इतका नांदतोय की कोथळे वगैरे काढायची भाषा सुद्धा बंद झाली. जुन्या गड किल्ल्यांची डागडुजी करायची भाषा सुद्धा आता ऐकू येत नाही. त्यापेक्षा महाराष्ट्रात चर्चा करतायत त्या SRA योजनेखालच्या झोपडपट्ट्यांची आणि व्होट बँकेच्या डागडुजीची. असं सगळं आलबेल आहे. त्यामुळे मायबाप सरकारला आणि विरोधी पक्षाला काही कामच उरलेलं नाही. त्यामुळे मुंबईजवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्याची ग्लोबल आयडिया सरकारला सुचली आहे. हे प्रेरणास्थान जागतिक उंचीचं असावं याकरता तब्बल 3,600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. महाराजांचं कार्य, विचार, आचार, दृष्टी चिरंतन टिकून राहावी यासाठीच हे स्मारक उभं केलं जातंय असं सरकारतर्फे सांगितलं जातंय. म्हणजे 2035 साली महाराष्ट्राची 75वी साजरी केली जाईल. त्यावेळी राजधानी मुंबईच्या क्षितिजावर जी प्रचंड मोठी आतषबाजी होईल ना, त्या फटाक्यांच्या प्रकाशात शिवाजी महाराजांचा तो भव्य पुतळा अगदी उजळून निघेल. त्यावेळी महाराजांची मूर्ती आनंद कल्लोळात न्हावून निघेल आणि कदाचित ती भव्य मूर्ती सद्गरित होऊन एकच उद्गारेल, असे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. तो सुदिन उजाडावा यासाठीच शिवस्मारक व्हायलाच हवं. आज आता काहीच प्रश्न उरलेले नाही आहेत. त्यामुळे आज आता कुठलेही प्रश्न उपस्थित न करता मी थेट चर्चेला सुरुवात करणार आहे. आमच्या या खास रोखठोक कार्यक्रमात शिवस्मारक व्हावे ही कुणाची इच्छा? शिवस्मारक व्हावे ही कुणाची इच्छा? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा करत राज्यात भाजप सरकार सत्तेवर आलं. सत्तेवर आल्यानंतर 2 वर्षांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सरकारला सापडला. 24 डिसेंबरला आयोजित या भूमिपूजन सोहळ्याला दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. नरिमन पॉइंट पासून 2.6 किलोमीटर अंतरावर शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचा पहिला टप्पा उभारण्यासाठी 2600 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपतींचा 210 मीटर उंच पुतळा, आई तुळजाभवानी मंदिर, शिवछत्रपतीकालीन देखावे, कला संग्रहालय, सभागृह, ग्रंथालय, मत्स्यालय, एम्पी थिएटर, हेलिपॅड, लाईट अँड साऊंड शो आदी बाबींचा समावेश शिवस्मारकात असणार आहे. पहिला टप्पा हे साधारण 19 फेब्रुवारी 2019ला पूर्ण करून राष्ट्राला समर्पित करण्याचा माननीय मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस आणि आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि दुसरा टप्पा त्यानंतर मग लगेच पूर्ण करण्याचा सुद्धा आमचा निश्चितपणे आहे. भर समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाला मुंबईतल्या स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केलाय. भूमिपूजन कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला असून डहाणू पालघर पासून रायगड पर्यंतचे मच्छीमार आपल्या बोटींसह या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आम्ही जास्त करून मच्छीमारांच्या बोटी काळे झेंडे घेऊन आम्ही रायगडपासून आमच्या बोटी येतील. सासुंडामध्ये 1,500 बोटी आहेत, आमच्याच्या 450 बोटी आहेत. इथे वरळीपासून ते माहीमपासून तिथल्याही बोटी ह्यात भाग घेणार आहेत. उत्तन वसई डहाणूपासून सगळे मच्छीमार त्या दिवशी आम्हाला साथ देण्यासाठी येणार आहेत. तिथे काही कोळी बांधव जे आहेत ते सुद्धा त्यांचा आवाज थोडासा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे. आणि चांगलं जर का काम आपल्याला करायचं असेल, जसं समृद्धीचा मार्ग आहे, शेतकरी म्हणतात की आमच्या सुपीक जागा घेऊ नका, तसं कोळी बांधवांचा सुद्धा जो काही प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. दुसरीकडे पर्यावरणवाद्यांनीही समुद्रातल्या शिवस्मारकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. फक्त त्यांच्या उपजीविकेवर गदा आणून ते होता कामा नये. करोडो रुपये खर्च करून नवं शिवस्मारक उभारण्याऐवजी शिवाजी महाराजांची खरी स्मारकं असलेल्या गडकिल्ल्यांची दुरावस्था थांबवा अशी मनसेची भूमिका आहे. पण मतांच्या राजकारणासाठी इतर सर्वच राजकीय पक्षांना शिवस्मारक हवंय. त्यामुळेच की काय आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवस्मारक भूमिपूजनाचा काढीव मुहूर्त शोधण्यात आलाय. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. हे शिवस्मारक व्हावं ही कुणाची इच्छा या विषयावरचा आपण रिपोर्ट पाहिला आणि त्याची चर्चा करण्याकरता आपल्या सोबत आहेत विनायक मेटे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे. मेटे साहेब, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल. दामोदर तांडेलजी, आपलंही स्वागत. सुनीती सूर, पर्यावरण अभ्यासक सुनीती सूर, त्या देखील आपल्याबरोबर आहेत. सुनीतीजी, आपलं स्वागत. आणि मनसेचे प्रवक्ते आणि नेते अविनाश अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. विनायक मेटे, सर्वप्रथम मला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची प्राधान्यक्रम हा इतका अफलातूनरित्या लागलेला मला पहिल्यांदा दिसतोय. गेल्या 25-30 वर्षात इतका अफलातून प्राधान्यक्रम दिसलेला नव्हता. त्यामुळे हे सगळं आपण कसं काय जुळवून आणलं? महाराष्ट्राला सध्या सर्वात जास्त गरज 3,600 कोटी रुपये खर्च करून असलेल्या शिवस्मारकाचीच आहे. तेव्हा याविषयी महाराष्ट्राला जरा माहिती द्या. निरगुडकर साहेब, बोला. आपण अतिशय थोर मोठे विचारवंत आहात, डॉक्टर आहात. त्याबद्दल आम्हाला नेहमीच आपला आदर राहिलेला आहे. आपण ही स्मारक व्हावं कुणाची इच्छा असा कार्यक्रम आपण आयोजित केला, तर ही स्मारक व्हावं ही स्त्रीचीच इच्छा आहे. त्यामुळं या इच्छेच्या विरोधामध्ये जसं स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा होती, तसं अनेक विरोधात आले तरी त्याचं काही बिघडलं नाही. तसं ह्या स्मारकाच्या बाबतीत कोणी कितीही काही केलं तरी हे स्मारक व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे. एक दुसरा प्रश्न असा आहे उपस्थित होतो आहे की मला एक कळत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं काही करायचं म्हटलं, स्मारकाची गोष्ट आली की अनेकाला अनेक प्रश्न आठवतात, बाकीच्या मात्र गोष्टीच्याबद्दल हे प्रश्न आठवत नाहीत. हा महाराजांच्याबद्दल आकस समजायचा महाराष्ट्रानं का खरोखरच तळमळे समजायची, याचाही प्रश्न आम्हाला निश्चितपणाने डॉक्टर साहेब पडतो आहे. आतापर्यंत अशा अनेक गोष्टी या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, की अनेक ठिकाणी खर्च झालेले आहेत. 5,000 कोटी, 10,000 कोटी, 2,000 कोटी. त्याबद्दल कोणीही तक्रारीचा किंवा शंकेचं किंवा अन्य काही उपशंका अशा विचारलेल्या आम्हाला तरी ऐकवीत आलेल्या नाहीत. पण महाराजांचं स्मारक असलं की मात्र का कुणाच्या पोटात दुखतंय, मला याचं मात्र मोठं आश्चर्य वाटतं. नाही, कोणाच्या दुखतंय? महाराष्ट्राचं दैव विनायक मेटेजी, कोणाच्या दुखतंय? मी तर म्हणतो आनंद कल्लोळ, आनंद वनभुवनी. अहो, एवढं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आज खड्डे नाहीत रस्त्यावर, खून, दरोडेखोर, बलात्कारी काही झालेलं, काहीही होत नाही आहे महाराष्ट्रात. शिक्षणाचे प्रश्न सुटलेले आहेत. एवढंच काय तर येणार आहे. तुम्हाला मी सांगतो, सिलिकॉन व्हॅलीमध्ये सेटल झालेले मराठी माणसं आता विमानाने इकडे यायला निघालेले आहेत सगळेजण.
विमानाने इकडे न्यायला संपादक निघालेले आहेत. साहेब, तुमचं हे सगळं मगाशी मी ऐकलं, आताही परत तुम्ही ते ऐकवलं. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या वैचारिक तत्वज्ञानानं की महाराजांचं स्मारक नाही केलं तर हे सगळे प्रश्न मिटणार आहेत का तुमचे? अगदी बिनतोड व्हायलाच पाहिजे मी तर म्हणतो. आणि दुसरं असं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तर देताना सांगितलं की आपण आपल्या वडिलांच्या जमा खर्च कधी ठेवत नाहीये, काय त्याचा कधी हिशोब आपण राखत नाही, त्याची कधी गिनती करत नाही पैशामध्ये. हे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या वडिलांच्या पेक्षा हे आपलं दैवत आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. त्याच्याबद्दलच्या ह्या शंकान कुशंकान हे सगळे तुमच्यासारखे सगळे मंडळी जे आता उपस्थित करतायत हे खरोखरच अतिशय क्लेशकारक आहे या महाराष्ट्राच्या. अगदी बरोबर आहे भूमीला. विनायक मेटे अशा प्रकारचे पत्रकार जे उपस्थित करतात, विचारवंत उपस्थित करतायत, ते महाराष्ट्राला लांछन आहेत हेही आपण क्षणभर समजूया. मुळात मी याला विरोध करतच नाही आहे. मी तर म्हणतोय की आता महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलाम झाला आहे की हे स्मारक बघायला सिलिकॉन व्हॅलीतून समस्त मराठी माणसं तिथला विजा आणि तिथला रेसिडेंट स्टेटस सोडून इकडे यायला निघालेली आहेत. एवढा महाराष्ट्र तुम्ही पुढे नेलाय. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला मुंबई स्टॉक एक्सचेंजची धसका बसावा एवढे इन्व्हेस्टमेंट कुठे करावी हा प्रश्न पडलाय. बिल गेट्स तिकडचा रेसिडेंटशिप सोडून आता इकडे येईल की काय अशी परिस्थिती आहे. एवढा तुम्ही महाराष्ट्र मोठा केला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन मी पहिलेच केलेलं आहे. याला ज्यांचा विरोध आहे ना त्यांचा विरोध का आहे डॉक्टर साहेब विनायक मेटे ज्यांचा विरोध आहे त्यांचा विरोध का आहे ते ऐकूया. अविनाश अभ्यंकर तुमचा पहिला अगोदर आमचं तर ऐका. बोला ना बोला बोला डॉक्टर साहेब बोला. अगोदर असं आहे की महाराष्ट्र अतिशय योग्य दिशेनं चाललेला आहे. त्यामुळंच माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्र्यांनी आत्ता नागपूरच्या अधिवेशनामध्येच सांगितलं की जी इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये झाली त्याच्यातली 45% इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात झाली. ती महाराष्ट्र शासनाचं कामकाज बघून त्याची प्रगती बघून इथल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर बघून झालेली आहे. ते असे वाद बघून झाले असे होत नाहीत गोष्टी. म्हणून महाराष्ट्र योग्य दिशेनं चाललेला आहे. म्हणून महाराष्ट्र शासनानं हा आता नाही 1995 पासून शासनानं निर्णय घेतलेला होता की हे स्मारक हे करायचं आहे. त्याची प्रतिपूर्ती माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकार हे करतंय आणि त्याचा अभिमान सगळ्या महाराष्ट्राला वाटला पाहिजे. आणि त्याकरता माननीय पंतप्रधान साक्षात या ठिकाणी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला येत आहे. याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते महाराष्ट्रामध्ये? आपल्या दैवताचं एवढं मोठं स्मारक होत असताना आणि पंतप्रधान येत असताना त्याच्याकरता विनाकारण फाटे फोडायचं काम हे दुर्दैवाने या राज्यातल्या लोकांनी करू नये अशी माझी नम्रपणाची विनंती आहे. विनायक मेटे काही शंका जर असतील विनायक मेटे माझ्या डॉक्टर असतील ना माझ्या आधीच्या प्रतिपादनात तर मी सर्टिफिकेटच दिलंय की अमेरिकेतनं लोक आता इकडे येतील. इतकं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम तुम्ही केलेलं आहे. शेतकऱ्यांचे काहीच नाही आहे, प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात. AC लोकल आणल्यानंतर त्यात बसवायचं कोणाला असा प्रश्न विरोध काय तो तर समजून घेऊया आपण. एवढी तर सहिष्णुता दाखवूया. अविनाशजी आपला विरोध काय? पहिलं म्हणजे थोडी गल्लत होते. आपलं अभिनंदन करीन आपण. उत्तम सुरुवात काय विवेचन जे पहिलं केलं ते अगदी परिस्थितीला जसं पाहिजे तसंच केलं. पहिलं म्हणजे हे स्मारक व्हायला पाहिजे का? होय व्हायला पाहिजे, भव्य दिव्य व्हायला पाहिजे. परंतु हे जे दोन प्रश्न असतात हे आम्हाला जनता म्हणून ह्यांनी रयतेची काळजी घ्यायला पाहिजे. आता ह्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 45% काय दिलं. हा नवीन साक्षात्कार मला आज कळला. माझं वाचन काय यांच्या एवढं नाही, परंतु चला तो विषय आत्ताचा नाही आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, ही तर श्रींची जर इच्छा असेल उत्तम आहे. आपण सर्वजण श्रीलाच मानतो. परंतु श्रींनी असं सांगितलं आहे का की शेतकरी आत्महत्या करत असताना आपण माझं स्मारक बांधा? श्रींनी असं सांगितलं आहे का 7/12वर कर्जाचा बोजा असताना तो कोरा न करताना आपण हे सर्व करूया का? आज तुम्ही विविध फक्त घोषणा करताय. 6,500 कोटीच्या कल्याणचं काय झालं? आज 7व्या वेतन आयोगाचं काय झालं? अनेक 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 प्रश्न आहेत. आज सिंचन असेल, पाटबंधारे असेल, हे विषय आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नाही आहेत का अजिबात? आणि त्याहूनही महत्त्वाचं की आत्ता मला माहिती नाही, मी जे काय आत्ता हे माझ्याकडे आलेलं आहे सगळं, की ह्याच्यामध्ये आत्ता सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, सिन्स द एरिया ऑफ शिवस्मारक इज स्मॉल
द टायमिंग ऑफ भूमिपूजन विल बी डिसाइडेड कीपिंग इन माइंड द लो टाईड. कीपिंग इन माइंड द लो टाईड म्हणजे आता जो काही दगड आणि माझं नाही आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, हे आता कुठे दाखवायचं ह्या इकडे तुम्ही बघू शकता. हे नंबर 1. दुसरं, आता जे काही 4,000 किंवा 3,600 कोटी रुपये सँक्शन झाले आहेत त्यातले 2300 कोटी वापरायचे आहेत आणि जे काही भव्य दिव्य होणार आहे उत्तम आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठं. परंतु माझ्या त्रोटक ज्ञानाप्रमाणे साधारण 15.96 हेक्टर म्हणजे अंदाजे 16 हेक्टर म्हणजे 39 एकर म्हणजे 17,22,222.67 स्क्वेअर फूट एवढी जागा रिक्लेम करायची परवानगी ह्यांना मिळालेली आहे काय? नंबर 1. नंबर 2, रयतेची काळजी करताना आपण जर इतिहास वाचला असेल तर महाराजांनी कायम रयतेलाच प्राधान्य दिलेलं आहे. जर माझा मच्छीमार बांधव इथे रडत असेल तर त्याच्या गोष्टींकडे बघायचं का दुर्लक्ष करायचं? नंबर 2. नंबर 3, ह्यांचं स्टेटमेंट आहे का दुसऱ्या पेपरमध्ये की ह्याच्यामध्ये लोकांना त्रास होऊ नये हे सर्व बांधत असताना म्हणून आम्ही 4 वेगवेगळ्या जेट्ट्या उभारणार आहोत. त्या जेट्ट्या कुठे आहेत, काय आहेत हे अजूनपर्यंत आम्हाला सामान्य रयतेला कळलेलं नाही. असं महाराजांचा इतिहास सांगायचा नाही, तो शुद्ध आणि पारदर्शक होता. इथे कळतच नाही आहे. बरं, 17 लाख स्क्वेअर फूट जर रिक्लेम करणार असाल तर राजभवनापासून हे 1.5 किलोमीटरवरती आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट पासून किती जवळ आहे? 1 मिनिट बोलतोय, लेट मी फिनिश. हे इतक्या जवळ आहे. त्याहूनही महत्वाचं, रडत खडत पहिलं 1 मिनिट, लेट मी फिनिश. मला संबोध दे ना. आपण सर्वज्ञानी आहात, माझं समजून घ्या. मी आपण बोलताना गप्प बसलो होतो. नाही मी ऐकून घेणार नाही. मी आपण बोलताना गप्प बसलो होतो. मला 2 मिनिटं बोलायला द्या. महत्वाचं असं आहे, आतापर्यंत प्रोव्हिजन किती कोटी. नाही, मी हुशार नाही आहो. आपण सर्वज्ञानी आहात. ज्या माणसाला वाटतं 45% इन्व्हेस्टमेंट इकडे आलेली आहे, एवढी हुशारी या जगात कोणाकडे असू शकत नाही. आणि जे तारीख आम्ही बघतो ना, 19 फेब्रुवारी 2019 तारीख लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारी 2019 हे स्मारक आपण कसं. नाही, काही हरकत नाही. त्यांना 1 मिनिट नाही माझे 2 प्रश्न आहेत. शेवटचे 2 प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न. विनायक मेटे त्यांचे 2 प्रश्न आहेत. विनायक मेटे त्यांचे 2 प्रश्न फक्त प्रश्न आहेत. विनायक मेटे त्यांचे 2 प्रश्न आहेत का? बोला. आपण जर स्मारक 2019 मध्ये पूर्ण करणार असाल तर टेंडर प्रोसेस पूर्ण झाली आहे काय? नंबर 1. नंबर 2, आता बजेटरी प्रोव्हिजन केली आहे काय? आता राज्यावरती 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे. आपल्याकडे व्याज भरायला पैसे इतके आपण कंगाल झालेलो आहोत. हे मी नाही म्हणत आहे, आपला एजी रिपोर्ट सांगतोय. नंबर 3, हे सगळं करत असताना आपण पर्यावरणाची पूर्ण काळजी घेतली आहे काय? कळलं का? हे सर्व महाराजांच्या नावाने राजकारण न करता त्यांनी जे रयतेला शिकवलं, त्यांनी जे ह्या देशाला, जे ह्या राज्याला दिलं त्याचंही अनुकरण करा. कळलं का? आता एकदम शेवटचं 19 फेब्रुवारी 2019. आता आम्ही तारखा ऐकायची आम्हाला सवय झाली आहे सगळ्यांना. ही एक तारीख ऐकू, परंतु आपण सांगाल ते शर्त मान्य आहे की 17,22,222.67 स्क्वेअर फूट हे आपण रिक्लेम करून 4 जेट्ट्या बांधून पहिला जो आपला टप्पा आहे 2300 कोटी रुपयाचा, ज्याची 0 पैशाची प्रोव्हिजन झाली आहे. एक 100-200 कोटी रुपये असतील. अजून आपण इंदू मिलचं स्मारकाचं काय केलं त्याला 4 महिने. त्याचं उत्तर घेऊया. काय सांगाल तुम्ही? असे 4 मुद्दे त्यांनी मांडले आहेत की याच्याकरता परवानग्या मिळाल्या आहेत का? 4 जेट्या कुठे बांधणार? टेंडर निघालंय का? बजेट प्रोव्हिजन केलंय का? पर्यावरणाचा प्रश्न सुटलाय का? 19 फेब्रुवारी पर्यंत एवढं मोठं कन्स्ट्रक्शन कसं करणार याची उत्तरं द्या. त्यांचे प्रश्न आहेत. डॉक्टर साहेब, मी आपल्या मार्फत सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की निविदा प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही काढलंय, आंतरराष्ट्रीय पातळीवर टेंडर काढलेलं आहे. त्याचं जे प्रीबीड असतं, सन्माननीय विद्वान मंडळींना आपण सांगा, प्रीबीड हे गेल्या महिन्याच्या 28 तारखेला पार पडलेलं आहे. आता दुसरं प्रीबीड होत आहे, नंतर टेक्निकल लगेच टेंडर होत आहे आणि नंतर फायनान्शियल टेंडर होऊन ताबडतोब त्याची वर्क ऑर्डरच्या स्टेजला आता सगळं आणत आम्ही चाललेलो आहे. नंबर 1. नंबर 2 की या सगळ्याच्या परवानग्या घेतलेल्या आहेत का? तर सर्व परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत. रिक्लेम करणार पर्यावरणापासून ते सगळ्या गोष्टीच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. मला एक डॉक्टर साहेब सांगा, जेव्हा देशाचे पंतप्रधानासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा जातात
तेव्हा त्या ठिकाणी सगळ्या कायदेशीर बाबी त्यांचे यंत्रणा पूर्णपणे पाहिल्याशिवाय त्या कार्यक्रमाला होकार देत नाही. हे साधी गोष्ट आहे, साधा नियम आहे. बरोबर तर आहे. तो जर दुर्दैवाने कळू शकत नाही तर काय म्हणायचं. मला नाही, आपण हे मुख्यमंत्र्यांचं सगळ्या स्टेटमेंट परवानगी वाचा. आम्ही घेतलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट आहे की आर्थिक याची महाराष्ट्र एवढा मोठा आहे, महाराष्ट्राचं बजेट एवढं मोठं आहे, ते महाराष्ट्राच्या बजेटमधून या स्मारकाच्या बजेटला काही अडचण येणार नाही त्याची चिंता मनसेनी करायची काळजी नाही, करू नये. कारण मनसेचं राज्य काही आता दूर दूर कुठं काही शिल्लक राहील त्याची असं काळजी अजिबात करू नका. वाटत नाही. आपण उदरनिर्वाह येताना प्रत्येक पक्षात जे काय मनसेबद्दल आहे बोललो का? स्मारकाचं, आमचा तत्वनिष्ठ जे पक्ष आहे. काय स्मारकाचं गरजेप्रमाणे काम पक्ष जे बदललेले आहे, नाहीयेत. तर ते आपण स्मारक स्मारकाबद्दल पूर्ण बोला. होईल एवढंच मी सांगतो. राहिला प्रश्न अनेक लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा कुणाला प्रश्न असतील, या सगळ्या लोकांच्या बरोबर आमच्या चर्चा झाल्यात. आणखीन मुख्यमंत्री चर्चा करायला तयार आहेत आणि आमचे टेक्निकल टीम आणखीनही कुणाला काही त्याची ही जाणून घ्यायची असेल, मग द्या ना आमची उत्तर. टेक्निकल टीम बसायला जिट्ट्या कधी तयार होणार आहे आहे? त्यांच्याशी सोबत. त्यांनी समोरासमोर चर्चा आता करावी. या अधिवेशनात किती provision आम्ही केली? त्यांना स्वागत करू, कधीही आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याच्या सगळे प्रश्नाची उत्तरं टेक्निकली आणि सगळ्या गोष्टी देऊ एवढंच मी सांगतो. 24 तारखेला माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते हा भूमिपूजन समारंभ होतोय. अगदी बरोबर आहे. तेव्हा विनायक सगळ्यांनी मेटे, सहकार्य करावं विनायक मेटे, एवढीच विनंती माझी आहे. हे सहकार्य डॉक्टर साहेब एक धन्यवाद. मिनिट विनायक मेटे 5 मिनिटं फक्त. विनायक मेटे आपले मच्छीमार बांधव आहेत, ते सहकार्य का करत नाहीयेत हे कळलं पाहिजे. त्याचं उत्तर फक्त आपण द्या. विनायक मेटे आपल्या सोबत दामोदर ठीक आहे. तांडेल आहेत, त्यांचा काय आक्षेप आहे ऐका. दामोदर तांडेल. नाही, आता विनायक मेटेंचं वक्तव्य सगळं ऐकलं म्हणजे वेड्याच्या नंदनवनात वावरण्यासारखं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. मला आश्चर्य वाटतं की विनायक मेटे ह्याने 22 NOC मिळाल्या म्हणून सातत्याने बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेमध्ये सांगितलं की आम्ही सर्व परवाने मिळालेले आहेत. माझ्याकडे मी 1000 प्रती पर्यावरणाच्या बाबतीत आणि ज्या काय परवाने मिळाले ते सगळं मंत्रालयातून RTI खाली गोळा केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये एकही NOC क्लिअर कट नाही आहे. तुम्हाला मी एन्व्हायरमेंटचं केंद्र सरकारचं एन्व्हायरमेंटने दिलेलं ही त्यांनी जे NOC दिलेले आहे, अनेक अटी घातलेली आहे, 6 पाडी. त्याच्यातला महत्त्वाच्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या 2 अटी मी वाचून दाखवतो. त्याचं उत्तर विनायक मेटे यांनी द्यावं. डॉक्टर साहेब एक्झामाइन द लाईकली इम्पॅक्ट ऑन द मरीन लाईफ, फिशिंग वेसल मुवमेंट ड्युरिंग construction and operation phase, submit the detail of fishing activity and likely impact on the fishing activity due to the project. दुसरा महत्त्वाचा आहे, take advice from Bombay Natural History Society in respect of likely impact due to any mechanical structure and बरोबर आहे. light तांडेल on the साहेब, तांडेल साहेब bird तुमचा and आक्षेप marine life. नोंदवा. डॉक्टर साहेब तांडेल साहेब एक थोडक्यात सांगा, त्यांचं उत्तर घेऊया माझा मग आपण. आक्षेप एकच आहे त्याने माझा आक्षेप एक आहे, माझ्याकडे जेवढे NOC आहेत त्याच्यातले एकही NOC क्लिअर कट नाही आहे. आणि ह्या 5 महत्त्वाच्या NOCचे महत्त्वाचे मुद्दा एन्व्हायरमेंटचं महत्त्वाचं. आमची मागणी एकच आहे, शिवाजी स्मारकाला आमचा विरोध नाही. शिवाजी महाराजांसाठी जो त्याग केला आहे तो आमच्या पूर्वजांनी केलेला आहे. जे 150 गड किल्ले बनवलेले ते आमच्यावरती जबाबदारी शिवाजी महाराजांनी टाकलेली होती आणि ते आम्ही यशस्वी करून दाखवलेली आहे. राहिली गोष्ट, शिवाजी स्मारक भव्य व्हायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाचं, प्रत्येक मच्छीमारांचं मत आहे. परंतु जी जागा निवडली गेलेली उत्तर आहे, घेऊया. ती इतकी आपण उत्तर घेऊया. दामोदर तांडेल त्यांचं उत्तर घेऊया. NOC क्लिअर नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि मच्छीमारी जीवनावर तिकडे परिणाम होईल असं तांडेल यांचं मत आहे. याची उत्तरं काय द्याल आपण विनायक मेटे? डॉक्टर साहेब 1-2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता ते जे काय म्हणतात, कोण जे ग्रस्त आहेत ते म्हणतात की विनायक मेटेला काय हे नाही आहे, बरोबर नाही आहेत, मुख्यमंत्री बरोबर नाही आहेत, मग आता PM पण बरोबर नाही आणि सगळे बरोबर नाहीत आणि तेच एकटे मात्र खरे आहेत. म्हणजे मोठी गंमत आहे. राहिला प्रश्न दुसरा, त्यांना जरा गप्प बसायला सांगा. तांडेल साहेब त्यांचं उत्तर घेऊया. तांडेल साहेब त्यांचं उत्तर घेऊया ना. तुम्हाला तांडेल साहेब त्यांचं उत्तर घेऊया ना. पुष्कळ त्यांना आता कोणी विचार असं आहे बरं का डॉक्टर साहेब,
की जे मच्छीमार बांधव खरोखरचे आहेत, जे खरोखर फिशिंग करतात, हे बाकीचे कोणी काही करत नाहीत, पण खरोखर जे फिशिंग करतात त्यांच्याबरोबर आमच्या पुष्कळ चर्चा झालेल्या आहेत, चर्चा सुरू आहे. आणि आपल्याला इथं थांबून मी जे आता चाललेलो आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तिकडं, तेव्हा मच्छीमार बांधवांचीच बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे, त्यांचे सगळे आक्षेप आणि त्यांचे म्हणणं ऐकण्याकरता. या संदर्भामध्ये पूर्ण मच्छीमार समाजाने एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे. त्या समन्वय समितीमध्ये पण यांना कोणी विचारत नाही, कारण ह्यांचा हेतू वेगळा आहे, यांचा आक्षेप वेगळे आहेत आणि यांचा उद्देश वेगळा आहे. व्यवसाय न करणारे मच्छीमारी व्यवसाय न करणाऱ्या लोकांना विनायक मेटेंचे चमचे ज्यांना घेऊन गेलेले आहेत त्यांच्यावर मीटिंग करतायत. आम्ही आक्षेप निश्चितपणे दूर मच्छीमारच करू. नाही, त्यांच्या बोटी नाही, कुणाचाही विरोध राहणार नाही, काय बोलता, आज जाग आली, विरोध राहणार नाही. आज जाग अशा आली का तुम्हाला? लोकांना या दामोदर तांडेल कधी समुद्रामध्ये पण गेला नाही आणि ती मच्छीमाराचं नेता होऊन मिरवतोय. तर त्यामुळे माझी अशा स्वतःची माणसाच्या बोट आहे. बरोबर बोलणं डॉक्टर साहेब काही माझ्या बरोबर नाही. वडिलांच्या 2 बोटी, त्यामुळे माझी स्वतःची डिझेल- बोट आहे कपरेडमध्ये. ते फक्त डिझेलचा खाण्याकरता आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, जाऊ द्या, सगळा भाग आहे तो. विनायक मेटे त्यांना सगळ्या त्यांना लोकांना त्यांना मी बोलवायचं. करतोय. विनायक मेटे धन्यवाद. विनायक मेटे विनायक मेटे बरेचसे प्रश्न आहेत. आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांची मिटिंग असल्यामुळे तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकत नाही आहात, परंतु चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय हे शिवस्मारक व्हावे ही कुणाची इच्छा, हे शिवस्मारक व्हावे ही कुणाची इच्छा. आपल्यासोबत आत्तापर्यंत विनायक मेटे होते, दामोदर तांडेल, सुनीती सुरा आणि अविनाश अभ्यंकर आहेत. सुनीती सुरा यांच्याकडे जाऊया. सुनीती, मला सांगा की खुद्द पंतप्रधान या स्मारकाचं भूमिपूजन करणार आहेत, तेव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयानं सर्व आवश्यक परवानग्या आहेत की नाही हे पूर्णपणे तपासूनच, पर्यावरणाच्या बाबींचा विचार करूनच हे आमंत्रण स्वीकारलेलं असणार, असा स्पष्ट खुलासा आत्ता इकडे शिवस्मारक समितीच्या अध्यक्षांनी केलेला आहे. इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं असताना मग आपण पर्यावरणवाद्यांनी आपल्या मतांचा हा असा काय ज्याला म्हणतो आपण आपलं मत या सगळ्या प्रगतीच्या आड का बरं आणावं? पर्यावरणीय परवानग्या मिळालेल्या आहेत असं ते म्हणतायत, पण ह्याचा अर्थ त्या मिळाल्या आहेत असा नाही, हे आत्ता दामोदर तांडेल यांनी दाखवून दिलेलं आहे. ज्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्या सगळ्या कंडिशनल क्लिअरन्स या स्वरूपाच्या आहेत आणि त्या पण पूर्ण मिळालेल्या नाही आहेत, हे मी आधी सांगू इच्छिते. पण ह्या सगळ्याचा दुसरा आणखीन एक भाग असतो, तो जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, की तो असा आहे की अशा संदर्भात पर्यावरणाची नेमकी हानी होते ती काय होते हे एकदा समजून घेणं, आणि मला वाटतं की ते आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी समजून घेणं फार आवश्यक आहे. क्षणभर असं मानलं की पंतप्रधान कार्यालयाकडनं परवानग्या मिळाल्या आहेत तरी, तर आपली परवानगी असेल तर मी त्या संदर्भात काही बोलू. प्लीज गो अहेड बोला. हां, पहिलं तर असं आहे की मुंबईच्या संदर्भात नाही, तत्पूर्वी आधी हे मी स्पष्ट करेन की शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध असण्याचं काहीही कारण नाही, ते झालंच पाहिजे असं निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना वाटतं, सर्व पर्यावरणवाद्यांना. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ते रयतेचे राजे पहिल्यांदा होते त्या पद्धतीनेच आजही रयतेचं राज्य झालं पाहिजे. त्यामुळे इथला पहिला प्रश्न आहे तो इथल्या मच्छीमारांच्या उपजीविकेचा आहे. पण त्या संदर्भात दामोदर तांडेल बोलतील असं मी मानते. मी फक्त पर्यावरणाच्या मुद्द्यावर आता आपल्याशी बोलू इच्छिते. पहिलं तर असं आहे की मुंबईमध्ये, मुंबईच्या समुद्रात आता कुठलीही केलेली छेडछाड ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरू शकते. आणि आपल्याला मी काही दाखले देईन त्या संदर्भात की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे संबंध जगभरावर संकट आलेलं आहे. नेदरलँडसारख्या देशामध्ये समुद्रामध्ये भराव टाकून केल्यानंतर काय हानी झालेली आहे, काय संकट कोसळलेलं आहे हे आपण पाहतो. युरोप, अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी आता समुद्रात कुठेही भराव घालायला परवानगी नाही अशी स्थिती आहे. आणि मुंबईमध्ये आपण ह्या आधी बॅकबे रिक्लेमेशन असेल किंवा वांद्रे वरळी सी लिंक असेल किंवा वांद्रे कुर्ला संकुल असेल, अशा ठिकाणी भराव घालून ज्या पद्धतीने मुंबईच्या आणि समुद्राच्या पर्यावरणाची हानी केलेली आहे त्याचे परिणाम मुंबईकर आजही भोगत आहेत. म्हणजे 26 जुलैची 2005ची घटना ही काही नैसर्गिक आपत्ती नव्हती, हे आपण सगळेजण जाणतो. समुद्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं असं की मासळीचं उत्पादनाचं क्षेत्र, तिथली कांजळवनं, तिथलं संबंध जैववैविध्य, आणि आता जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगचा सगळा मुद्दा आहे त्यावेळी सगळं पुढे येणारं मुंबईमध्ये
पाणी भरण्याचं जलसंकट, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे काही अभ्यास आहेत, मी फक्त उल्लेख करेन त्यांचा, की 1987 साली KG परांजपे समितीनी, 92 साली CV कुलकर्णी समितीनी, 93 साली मॅनग्रोव्ह समितीनी आणि 96 साली इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी, या सर्वांनी सांगितलेलं होतं की मुंबईमध्ये आता सागरात भराव घालू नये. त्यामुळे सागरात भराव घालून काहीही आता करायचं नाही, हे खरं म्हणजे ठरायला पाहिजे. त्यामुळे ह्या संदर्भातली सुनीतीजी, पर्यावरणीय परवानगी मिळताच कामा नये असं आम्हाला म्हणायचंय. सुनीतीजी, आपल्याकडे वांद्रे वरळी सिलिंग झाला त्याही वेळी असाच विरोध झालेला होता. तिथल्या मच्छीमार जीवनावर परिणाम होईल असं सांगितलं गेलं होतं, परंतु वरळी वांद्रे सिलिंग झाला त्यामुळे तिथं काही धोका निर्माण झाला आहे असं आत्ता तरी अद्याप समोर आलेलं नाही. जर आलं असेल तर आपण माझ्या निदर्शनाला आणू शकता. मुळात समुद्रात होणारं हे काही पहिलं, आता लगेचच सांगू शकते. बोला बोला बोला. असं झालेलं आहे की माहीम आणि बांद्रे ह्या दरम्यानची सगळी खारफुटी जंगलं जी होती, म्हणजे कांजळवनं, ही सगळी त्यामध्ये गाडली गेलेली आहेत. नंबर 1, मिठी नदीचं मुख हे भरावाखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे संबंध जे प्रदूषित आणि रासायनिक पाणी आणि रासायनिक कचरा हा जो खाडीमध्ये येत होता तो तिथे तुंबायला लागलेला आहे. भरती आणि ओहोटीमुळे जे समुद्रामध्ये त्या सगळ्या खाडीचा निचरा होत होता तो थांबलेला आहे. म्हणजे एका साध्या शब्दात सांगायचं तर ही खाडी म्हणजे मुंबईची किडनी आणि आतडी होती आणि ती आपण नष्ट केलेली आहे. किडनी नष्ट झाल्यानंतर काय होऊ शकतं हे आपण समजू शकतो. दादर, वर्सोवा, माहीम, शिवाजी पार्क, प्रभादेवी या सगळ्या ठिकाणी आता जे पावसाळ्यामध्ये स्थिती होते, हे सगळं कारण हे वांद्रे वरळी सी लिंकमुळे झालेला परिणाम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला तुम्ही सांगा की यापूर्वी देखील समुद्रात अनेक ठिकाणी स्मारकं बांधली गेलेली आहेत, यानंतरही बांधली जातील, परंतु याच स्मारकाला नेमका विरोध का केला जातोय? त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळं मरीन ड्राईव्हला काही धोका असं आपलं मत आहे, पर्यावरणीय धोका असं आपलं मत आहे? हे बघा, समुद्रामध्ये कुठेही काही झालं तर एकाच ठिकाणाला धोका होतो असं होत नाही. जसं आपल्याला माहिती आहे की बॅकबे रिक्लेमेशनमुळे अनेक ठिकाणी परिणाम झालेला आहे, जो रायगड जिल्ह्यापर्यंत झालेला आहे. त्यामुळे केवळ मरीन ड्राईव्ह किंवा केवळ विशिष्ट भूभाग यावर परिणाम होण्याचा हा प्रश्न नाही, हा पहिला भाग आहे. पण त्या पलीकडे जाऊन आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशी चिन्ह दिसत आहेत, हे मी नाही संशोधक सांगताहेत आणि जागतिक पातळीवर हे संशोधन सांगताय की 2037 साली मुंबई आणि चेन्नई ओस पडायला लागेल. आता अशी स्थिती जर मुंबईसारख्या अगदी समुद्राला सटलेल्या अशा भागाची असेल तर तिथे शिवरायांचा किंवा कुठलाही पुतळा, मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगते की पुतळ्याला शिवरायांच्या, खरं एक असं म्हणायला पाहिजे की शिवरायांसारख्यांचा पुतळा म्हणजे खरं तर त्यांचे गडकोट सुरक्षित करणं आणि मुख्य म्हणजे त्यांनी जे आता अभ्यंकर साहेबांनी बरोबर सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हा खरं तर शिवाजीराजांचा सगळ्यात मोठा गौरव होईल, सगळ्यात मोठं स्मारक होईल. ते न करता पुतळ्यासारख्या गोष्टींचा इश्यू बनवणं आणि त्याच्यावर राजांची आमची इमानदारी आहे की नाही हे जोखणं, हे मला वाटतं अतिशय धोकादायक आहे. अशा तऱ्हेचं राजकारण कुणीही करू नये असं मला वाटतं. दामोदर तांडल साहेब, या शिवस्मारकामुळं मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे असं वारंवार सांगितलं जात आहे. काय नेमका प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळे उपजीविकेचा? मला खरं म्हणजे कमी वेळ दिला जातोय ही माझी खंत आहे. बोला. हा प्रश्न मच्छीमारांचा आहे आणि मी सांगू इच्छितो 42 एकरचं जे बेट उभं राहिल्यानंतर कपरेटमधील 450 बोटी आम्ही मासेमारी करतात, त्यांचं त्या जागेवर जाऊन आम्ही सगळे फोटो काढलेले आहेत. 40 प्रकारचे खेकडे आणि सर्व प्रकारच्या मासे त्या जागेवर मिळतात आणि त्याच जागेवरती सगळ्यात उत्कृष्ट मासा जो लॉबस्टर बोलतो आपण, शेवट बोलतोय, सगळ्या वरळीपासून माहीमपासून आणि ते रायगडचे मच्छीमार त्या जागेवरती येऊन मासेमारी करतात आणि तो एक पट्टा आहे जिथे ब्रीडिंगसाठी मासे त्या जागेवरती येऊन ब्रीडिंग करतात आणि मोठे झाल्यानंतर समुद्रात जातात. प्रत्यक्ष त्या जागेवरती आमचे जे याचिकाकर्ते आहेत पटाडे, त्याने असे अनेक फोटो काढलेले आहेत निरनिराळ्या प्रकारचे, त्या जागेवर असले हे मासे आहेत. आता प्रश्न निर्माण असा आहे की आम्हाला शिवाजी स्मारकाबद्दल आदर आहे,
परंतु जे आमचा जो ओरिजिनल सिटीजन आहे, मुंबईचे आम्ही मूळ नागरिक आहोत आणि आम्हाला उद्ध्वस्त करून शिवस्मारक उभं करायची ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली? इथे 42 एकरचं बेट उभं राहिल्यानंतर मुंबई सुरक्षित राहणार का? दुसरी गोष्ट, मुंबई इथे सासुंडाग बंदर आता ते उठवायचं आणि ते पर्यटन स्थळ डिक्लेअर करायचं गडकरी साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे शिवस्मारक झाल्यानंतर आमच्या समोरची जागा आहे ते 250 एकरचं थीम पार्क बनवणार आहेत. आमच्या जे कपरेड मच्छीमार नगर समोर जिथे 450 बोटी आम्ही ठेवतात तिथे 250 एकरचा आणखीन भराव टाकणार आहेत. आता आपण मगाशी म्हणालात या भरावामुळे परिणाम झाला का? भरावामुळे परिणाम झाला हे मी एक सिद्ध करू इच्छितो. जेव्हा वसंतराव नाईक साहेब असताना मुंबईमध्ये जे भराव टाकला, रेक्लेमेशन बनवलं, वर्ल्ड ट्रेड बनवलं, त्याचे परिणाम प्रत्येक वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी, सावरकरांचं स्मारक प्रत्येक वर्षी रिपेअरिंग करावं लागतं. पावसाळ्यामध्ये एवढे तुफान त्याच्यावर लाटा पडत आहेत. पावसाचं पाणी शिवाजी पार्कच्या समुद्राचं पाणी शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रत्येक पावसाळ्यात जात आहे. मुंबईची उंची आणि रस्त्याची उंची जास्त उंच नाही आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्याचं संपूर्ण मुंबईमध्ये समुद्राचं पाणी शिरत आहेत. अरे राहिली गोष्ट 42 एकरचं बेट उभं राहिल्यानंतर मग जे प्रवाह असतो समुद्राचा तो डिवाइड होणार आणि ज्या ठिकाणी मी मासे पकडतो, जे आमच्या कवी मारलेले जातात, जाळी टाकलेले असतात, त्या दोन्ही भागातून येणाऱ्या मच्छीमाराला मासे मिळणार नाहीत. आता मलाही सांगा की 42 एकरचं बेट उभं करून जिथे कपरेडवरती आंबेडकर नगर, मूर्तीनगर, आमच्या इथले मच्छीमारांच्या 5 वस्त्या आहेत, ह्या सर्व वस्त्या उठवण्याला जाणार आहेत. आणि मुंबईमधलं आमच्या सासुंडाग बंदर हे सगळ्यात एकमेव बंदर, महाराष्ट्रातला तरतं बंदर आहे. 2000 कोटीची मासळी विक्री होते, 500 कोटीची निर्यात सासुंडाग बंदरामधून होते. पुऱ्या मुंबईमध्ये मासे जे पुरवले जातात मॅक्झिमम मासे सासुंडागमधून जातात. आता इथे 80,000 ते 90,000 पब्लिक जे त्या मासे विक्रीवरती उपजीविका करतात ते सासुंडाग बंदर आणि कपरेडच्या बंदरावरती आहे. म्हणजे 80 ते 90,000 लोकांचा उपजीविकेचं साधन नष्ट करायचं आणि तिथे आमच्यावरती थडगं उभं करायचं. रयतेचं राज्य शिवाजी महाराजांचं यशस्वी केलं. आमच्या पूर्वजांनी त्याच्या वारसदाराला नष्ट करायची कल्पना कोणाच्या डोक्यात आलेली आहे? तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. अविनाश अभ्यंकर, पुढच्या 8 दिवसामध्ये याचं भूमिपूजन होणार आहे. दस्तूरखुद्द प्रधानमंत्री येणार आहेत. तुम्ही तुमचा विरोध आता यापुढे बघा, विरोधाला विरोध नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, शिवस्मारकाला विरोध करण्याचं कारण नाही, परंतु आता ते जवळपास 20 मिनिटं होते, परंतु इथे बसलेल्या कोणाला किंवा पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांना कोणालाही कळलं नाही की एक्झॅक्टली हे कशा प्रकारे पूर्ण होणार आहे. ते जे म्हणतात ना एनओसी झालेले आहेत, मी थोडक्यात संपवतो. एनओसी, ह्या एनओसी नाही आहेत, ह्या कंडिशनल एनओसीज आहेत की हे केलं तर हे होईल. आणि दुसरं, ते एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत. माझं म्हणणं इतकंच आहे की राज्यावरती 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे. आत्ता अधिवेशन झालं, तुम्ही एवढं मोठं सूप वाजवलं, मग त्याच्यामध्ये ह्या तुमच्याकडे खरोखर मनापासून आदर आहे ना महाराजांबद्दल, मग या शिवस्मारकाकरता किती कोटी रुपये बाजूला काढलेत हे त्यांनी आत्ता सांगायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही 4 जेट्ट्या बांधू. ही साधी उत्तर होती. आता आम्ही सगळे गप्पच बसलो असतो. दुसरं साधं सांगतो, आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यात मी चुकत नाही तर इंदू मिलच्या इकडे भूमिपूजन झालं, बरोबर आहे. आजपर्यंत 1 रुपया तरी खर्च केला का तिकडे? आणि मग हे काय करत होते 20 वर्ष? हे जर स्वतःला एवढे महाराजांचे हे समजतात, ह्यांनी केलं काय? फक्त पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जायचं, स्वतः पदं घ्यायची आणि मग सांगायचं माझ्यावर अन्याय झाला. हे असे शेवटचं तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आता हे मगाशी ते टेंडरचा विषय त्यांनी काढले, आता गेले मग माझे प्रश्न काही राहिले बरेचसे. हे टेंडर 6व्यांदा काढतायत आणि हे जर इंटरनॅशनल प्रॉफिटेबल टेंडर असतं किंवा त्याला काहीतरी एक जबरदस्त वेटेज असतं की ज्याच्यामध्ये ते एकही इन्स्टिट्यूशन आजपर्यंत आली का नाही, जे आले ते परत का गेले, ज्या माणसाला 100 कोटी रुपये अनाऊन्स केले होते त्याचं काय झालं, एकही बिडर आजपर्यंत काय होऊ नये. आणि 19 फेब्रुवारी 2019 पर्यंत हे स्मारक जर पूर्ण झालं तर म्हणजे अक्षरशः ह्यांचा पायघड्या पण नाही. ह्यांना अजून खडक नाही शोधता आला. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सन्माननीय म्हणतायत की पाण्याच्या वेळेला 3 मीटर पाणी वरती येत आहे. तांडेल साहेब बसले, 3 मीटर पाणी वरती येत आहे. त्यांचं स्वप्न आहे 39 एकरावरती, म्हणजे पुन्हा सांगतो 17.5 लाख स्क्वेअर फूट तुम्ही रिक्लेम करणार आहात. कशा प्रकारे आणि ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्ही फुलफिल करणार आहात? एक लक्षात ठेवा, ह्यांना जे एवढा पुळकाम हे जर सगळं करताय ना, मग जो ह्या महाराष्ट्राचा जिथे महाराज घडले, जिथे महाराज मोठे झाले, अशा किल्ल्यांचं संवर्धन तुम्ही करू शकता, ज्यांनी रयतेचं भलं होईल, ज्यांनी त्यांना नोकऱ्या मिळतील. स्मारक करा ना, नक्की करा, पण कुठे करा आणि कसं करायचं, लोकांना फसवू नका. शिवस्मारक व्हावे ही कुणाची इच्छा, या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिलीत. हे शिवस्मारक व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे, त्यामुळे कुणी किती फाटे फोडायचा प्रयत्न केला, विरोध केला तरी शिवस्मारक होणारच, असं विनायक मेटे यांनी आज ठासून सांगितलं.
शिवाजी महाराजांचं स्मारक उभारायचं म्हटलं की काहींच्या पोटात का दुखतं असं विचारतानाच भाजप सरकार हे स्मारक उभारतंय याचा आम्हाला अभिमान आहे असंही मेटे म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना, महाराष्ट्रात 7/12वर कर्जाचा बोजा वाढत असताना शिवस्मारक बांधा ही श्रींची इच्छा आहे का असा बोचरा सवाल मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांनी केला. समुद्रात 17 लाख चौरस फुटाचा भराव घालायला परवानगी मिळाली का? त्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झालाय का? पर्यावरणाची काळजी कशी घेणार? शिवाजी महाराजांनी रयतेला प्रथम प्राधान्य दिलं, मग मच्छीमार रडत असताना तुम्ही त्यांचे प्रश्न ऐकणार की नाही असे सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यावर पंतप्रधान स्वतः भूमिपूजनाला येत आहेत, त्यामुळे सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत असा दावा मेटे यांनी केला. पण अशा परवानग्या मिळाल्याच नाहीत याकडे मच्छीमार नेते दामोदर तांडेल आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या सुनीताई यांनी या सगळ्याकडे लक्ष वेधलं. स्मारकामुळे मच्छीमारी आणि पर्यावरण धोक्यात येणार आहे असं या दोघांनी ठासून सांगितलं. प्रेक्षको, इतिहासाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याची किंमत वाढत जाते. शिवस्मारकाचंही असंच झालंय. वाढत वाढत शिवस्मारकाचा खर्च आता तब्बल 3600 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलाय. महाराष्ट्रात इतर गंभीर समस्या असताना स्मारकावर एवढा खर्च करावा का यावर महाराष्ट्रात निश्चितपणे मतांतर आहेत. इतिहास हा विषय एवढा गंभीर आहे की तो राजकारणाकडे सोपून चालत नाही. त्यामुळे शिवस्मारकाचा विषय इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा त्यावरून रंगलेल्या राजकारणावर अनेक पानं खर्ची करावी लागतील. इतिहास म्हणजे भूतकाळातलं राजकारण आणि राजकारण म्हणजे सध्याचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की भविष्यातल्या पिढ्या मागच्या सरकारच्या नावानं उदो करतील की सरकारला नावं ठेवतील याचा कधीतरी विचार करायला हवा. महाराष्ट्रात गडकिल्ले आहेत, हीच खरी त्यांची शिवस्मारकं आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती नीट व्हायला हवी. कदाचित हीच श्रींची खरी इच्छा असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.